कोल्हापूर जिल्ह्यात इंधन साठेबाजीवर कडक बंदी, काळा बाजार करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा. इंधन पुरवठा मुबलक, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन. नियमभंग करणाऱ्या पंपांचा परवाना रद्द होणार. कोल्हापूर जिल्ह्यात सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेल साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कडक भूमिका घेतली आहे. इंधनाचा तुटवडा भासण्याची भीती निर्माण करून साठेबाजी किंवा चढ्या दरानं विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून प्रशासनाकडून सतत देखरेख ठेवली जाते. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी किंवा साठवणूक करू नये असं आवाहन करण्यात आलंय. जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत इंधनाची साठेबाजी आणि काळा बाजार हा गंभीर गुन्हा ठरतो. तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, ड्रम किंवा इतर अप्रमाणित कंटेनरमध्ये इंधन विक्रीस पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नियमांचं पालन होत आहे की नाही यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून आकस्मिक तपासण्या केल्या जाणार असून डमी ग्राहक पाठवून पेट्रोल पंपांची तपासणी केली जाणार आहे. तपासणी दरम्यान बाटलीत इंधन विक्री, साठेबाजी किंवा काळा बाजार आढळल्यास संबंधित पंपचालक आणि ग्राहकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसंच नियमभंग करणाऱ्या पंपांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस केली जाणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनास सहकार्य करावं आणि बेकायदेशीर कृत्यांची माहिती तत्काळ जिल्हा पुरवठा कार्यालयाला द्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.